नमस्कार मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये तुम्ही सध्या बघताय की नंदिनी खूप टेन्शनमध्ये आहे की तिला आनंद दिवस परत कसा मिळावा यासाठी. तिथं जीवा त्याच्या बेडरूममध्ये बसलेला असतो आणि तो एका हाताने बॉल खेळत असतो आणि तो खूप खुशही असतो आणि तो नंदिनीची वाट बघत असतो. तर तेवढ्यात नंदिनी रूममध्ये येते आणि तो बॉल खेळताना बघून नंदिनी म्हणते, हे काही खेळण्याचं ठिकाण आहे का? तुम्हाला कळतं का कधी काय करावं? तर लगेच जीवा म्हणतो, हो मला सगळं कळतं बरं का, कधी काय करायचं आणि काय नाही. चल पटकन उरक बरं, आपल्याला जायचं आहे. नंदिनी म्हणते, काही काय बोलताय, मला कुठंही यायचं नाही, माझी तशी मनस्थितीच नाही आहे, मी घरीच बरी आहे. तर जीवा म्हणतो, अगं तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. नंदिनी म्हणते, तुमचं सरप्राईज तुमच्याजवळच ठेवा, तुमच्या सरप्राईजमुळेच आज माझा आनंद निवास माझ्याकडे नाही आहे. तर जीवा म्हणतो, अगं ऐक ना, पण मी तुला काय सरप्राईज देणार आहे, तू उरक ना परत. तू जर ऐकलं ना मी तुला काय देणार आहे, तर तुझ्याही पायाखालची जमीन आणेल आणि तुला खूप आनंद होईल. तर आता नंदिनी म्हणते, आता मला कसलाही आनंद नको आहे, मला माझं आनंद निवास परत मिळालं ना तर झालं. तर जीवा म्हणतो, असंच काहीतरी समज. तर इकडे आता काव्य तिच्या रूममध्ये म्हणजे त्या गेट्स रूममध्ये उरकत असते. तर लगेच ते मालिनी येते आणि मालिनी तिचं कपाट उघडते. तर लगेच काव्या म्हणते, काकू तुम्ही हे काय करताय? तर ती म्हणते, तू काहीही बोलू नको, तू शांत बस. आणि लगेच मालिनी तिची बॅग घेते आणि त्या बॅगमध्ये कपडे भरते. तर लगेच काव्या म्हणते, मालिनी काकू मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही, जोपर्यंत पार्थला बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी इथून जाणार नाही. मग मालिनी काही ऐकत नाही, तिची बॅग पटपट पटपट भरत असते आणि बॅग भरून झाल्यावरती ते एक हाताला काव्याला पकडते. तर काव्या लगेच तो हात झटकते आणि म्हणते, काकू मी तुम्हाला सांगते ना, पार्थ बरे झाल्याशिवाय मी ह्या घरातून जाणार नाही. एकदा की पार्थ बरं झाले ना, तुम्ही जे सांगा ती शिक्षा मी मान्य करायला तयार आहे. तर मालिनी म्हणते, हो तुला दिलेली शिक्षाच मी आज माफ करणार आहे असं समज. तर काव्या म्हणते, तुम्ही काय बोलताय? तर मालिनी म्हणते, हो आतापर्यंत मी तुला खूप त्रास दिला, पण आता नाही. आजपासून पार्थच्या रूममध्ये राहायचं, म्हणजेच तुझ्या स्वतःच्या रूममध्ये राहायचं. आता हे ऐकून काव्यालासुद्धा खूप आनंद झालेला असतो. काव्यामध्ये, काय काकू तुम्ही खरं बोलताय? तर मालिनी म्हणते, हो. मालिनी तिला म्हणते, अगं काव्य मला तुला ओळखायला ना माझ्याकडून थोडीशी चुकी झाली, त्यासाठी मला माफ कर. तर लगेच काव्य म्हणते, काही पण काय काकू. ते इकडे जीवा आता नंदिनीला उरकायला सांगतो, तर नंदिनी काही उरकत नसते. तर जीवा म्हणतो, हे बघ जे सरप्राईज आहे ना ते असं आहे. तर म्हणतो, तुझा आनंद निवास परत मिळाला आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी आपल्याला जायचं आहे. हे ऐकून नंदिनीला काही खरं वाटत नाही. तर जीवा म्हणतो, हो अगं खरंच तुझा आनंद निवास परत मिळाला आहे आणि त्याच्याच पुन्हा ओपनिंग करण्यासाठी आपल्याला जायचं आहे असं म्हणून तो नंदिनीला तयार व्हायला लावतो. तरी नंदिनीचा जीवावरती विश्वास बसत नसतो. तर पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.